कुस्ती संघाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे। केंद्राकडून भारतीय कुस्ती संघच बरखास्त करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांच्या निवडीबद्दल सुद्धा आक्षेप घेतलेला होता। त्यानंतर साक्षी मलिकनं तर आपण कुस्तीच सोडतोय अशी घोषणा केलेली होती आणि आता कुस्तीपटूंच्या या निर्णयानंतर केंद्रानं एक मोठं पाऊल उचललेलं आहे। अनेक खेळाडूंनी खरं तर या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केलेली होती। बजरंगनं पद्मश्री परत केलेला होता। साक्षी मलिकनं कुस्ती सोडत असल्याची घोषणा केलेली होती। या सगळ्यानंतर आता भारतीय कुस्ती संघाबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। भारतीय कुस्ती संघच बरखास्त करण्यात आलेला आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांना पदावरून निलंबित करण्यात आलेले। त्यांच्या निवडीवरही आक्षेप घेण्यात आलेला होता। बृजभूषण सिंह यांच्या ते जवळचे आहेत असं थेट आरोप साक्षी मलिकनं पत्रकार परिषदेत केलेला होता आणि त्यानंतरच आता आपण हतबल झालोय। कुस्ती सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये असं म्हणत कुस्ती सोडण्याचा निर्णय साक्षी मलिकनं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस जाहीर केलेला होता। त्यानंतर बजरंगनं पद्मश्री परत केलेला होता। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती संघ बरखास्त करण्यात आलेला आहे। ये हमारी जीत नहीं है, देश के पहलवानों की जीत है। ये फेडरेशन अपने लिए नहीं चुनी जाती। तर एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। साक्षी मलिकनं घेतलेल्या निर्णयानंतर देशभरातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात या सगळ्याच कुस्तीपटूंना पाठिंबा सुरुवात झालेला होता। मध्यंतरीच्या काळात कुस्तीपटूंनी मोठं आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर झालेली ही निवडणूक मात्र संजय सिंह यांची त्या ठिकाणी झालेली निवड त्यावरून सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला होता आणि आता अखेर भारतीय कुस्ती संघच बरखास्त करण्यात आला।